salivary salivary glands. Salivary glands. Salivary glands are the three pairs of salivary glands are present in a buccal cavity. Three pairs of salivary glands are present in the buccal cavities. The first one is present in carotid. Carotid glands. Carotid glands. Second one is present submandibular glands. And third one is present sublingual glands. Sublingual glands. Now parotid glands. Parotid glands located in subcutaneous regions of cheek close to the ears. cheek गाल आतल्या बाजूने कान आणि गाल याच्यामध्ये जी स्पेस असेल जी ग्लँड्स असेल region of cheek and close to the ear. close to the ear आतल्या बाजूने आपल्याला गाल cheek and ear यांच्यामध्ये ही located subcutaneous regions of cheek close to the ear. That is the parotid glands. Then I will tell you here submandibular glands present below the lower jaws. Present below the lower jaws. Lower jaws खालचा जबडा. Lower lips, lower jaws याच्या खालच्या बाजूला. These are present to the submandibular glands, which is the below the lower jaws. And third one is present sublingual glands present below the tongue. जिभेच्या खालच्या बाजूला. Present below the tongue. जिभेच्या खालच्या बाजूला याच्यामधून the ducts of these glands open into the buccal cavity. मग याच्यामध्ये आहे का ह्या कुठे ओपन होतात? These are open into the buccal cavity. Buccal cavity space between the lower jaw and the upper jaw. त्याला आपण तोंड म्हणतो, which lie the tongue in floor side of the buccal cavity. याच्यामध्ये होतं. बऱ्याच वेळेला आपल्याला लक्षात येतं जर आपल्याला भूक लागली इतकी तर खूप भूक लागली आपल्याला खूप आणि एखादा जर आपल्या समोर जर जेवायला लागला तो जर घटकाचा जर वास आला तर लागलीच आपल्या तोंडाला पाणी यायला सुरुवात होते. दुसरं उदाहरण जर आपण खूप भूक लागली नरडं कोरडं पडलेलं आहे कुठल्याही पदार्थ नरडं कोरडं पडल्याने एखादा तुकडा किंवा एखादा फ्रूट्स आपण तोंडात जर एखादा घास घातला तर तो आपल्याला चावता येत नाही. देयर इज अ स्टंट ऑफ द ग्लँड्स सलाइवा त्या ठिकाणी तो सिक्रेट झालेला असतो म्हणून तो आपल्याला चावता येत नाही किंवा गिळता गिळायला प्रॉब्लेम होतो. जोपर्यंत सलाइवा त्याच्यात मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला ते गिळता येत नाही. म्हणजे सलाइवा ग्लँड्स याच्यामध्ये काय करत असतात याच्यामध्ये सलाइवा पूर्णपणे मिक्स होत असतो आणि मिक्स झाल्यानंतर मग त्याच्यातला जो सॉफ्ट जर्म झालेला आहे तो पॅरेंक्स टू द ओसॉफेगस टू द स्टमक मध्ये पास व्हायला सोपं जातं. म्हणून the gland secretes saliva which contains mucus or the stelline enzyme. Mucus or the stelline enzymes. These are present to the digestive glands. This is the salivary glands. पहिला जो मुद्दा आहे हा salivary glands आहे. तर आपण पाचक रस म्हणतो. आपल्याला पाचक रस जर मिळाला नाही, आपल्याला पाचक रस जर आला नाही, आपल्याला पाचक रस जर मिळाला नाही तर आपण तोंडात घातलेला जो घटक आहे तो व्यवस्थित चावता येणार नाही. जर तो व्यवस्थित चावता आला नाही, चावला आणि त्याच्यात जर सलाइवा मिक्स झाला नाही ते रब मध्ये राहील आणि रब मध्ये राहिल्यानंतर आपल्याला ते कुठल्याही प्रकारचं जे स्मूथ सॉफ्ट पद्धतीने गिळायला मदत होईल ते गिळता येणार नाही किंवा ते तोंडामधून म्हणजे बक्कल कॅव्हिटी म्हणून फॅरिंक्स मध्ये आणि फॅरिंक्स मधून ओसॉफेगस मध्ये जायला आपल्याला प्रॉब्लेम झाल्याशिवाय राहणार नाही. हा घटक म्हणजे डायजेस्टिव्ह ग्लँड्स मधला पहिला घटक म्हणजे salivary glands. उदाहरण दुसरे जनरल आपण काय केलेलं असेल दोन घटक असे आहेत आंबा कैरी घ्या आणि चिंच छोटीशी चिंच आंबा जर
पाणी आल्याशिवाय राहत नाही. चला चल कुणाला पाणी येतं हे आपल्याला वेगळा अनुभव सांगायची आवश्यकता नाही, कारण हे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये हा सलावा काय होतो, सेक्रेटर तेवढ्याच स्पीडनं काय होतो बाहेर. सेकंड वन इज प्रेझेंट द लिव्हर. लिव्हर second is present liver. It is the largest gland in the body. शरीरातील सर्वात महत्त्वाचा ऑर्गन ग्लॅंड्स आपल्या बॉडी मधला आहे and near about weight 1.5 किलोग्रॅम. 1.5 किलोग्रॅम जवळजवळ 1.5 किलोच्या आसपास आपल्याला या लिव्हरचं वजन आहे. It is the dark brown color and consists of the two lobes. दोन घटक आहेत आपल्याला माहिती आहे. दोन घटक याच्यामध्ये आहेत. दोन घटक पहिला घटक आपल्याला लिव्हर राईट साइड अँड द लेफ्ट साइड. राईट लोब अँड द लेफ्ट लोब. राईट लोब इज लार्जर दॅन द लेफ्ट लोब. जो राईट साइडचा लोब आहे तो मोठा आहे लेफ्टच्या म्हणजे डाव्या बाजूच्या लोब पेक्षा. हा राईट साइडचा लोब उजव्या बाजूचा लोब कशाचा लिव्हरचा हा मोठा आहे. अँड बिटवीन दीज टू लोब्स, बिटवीन दीज टू लोब्स त्या दोन लोबला लिव्हरच्या दोन झटकांना लिव्हरच्या दोन भागांना जोडून ठेवणारा जोडणारा जो पार्ट आहे दॅट इज द लोब्स ओव्हल सॅक इज प्रेझेंट. दॅट इज कॉल्ड ॲज द गॉल ब्लॅडर. ज्या दोन लोब्स आहेत राईट अँड लेफ्ट लोब जॉईन दॅट इज कॉल्ड ॲज द गॉल ब्लॅडर विच स्टोर सिक्रेशन ऑफ लिव्हर. सिक्रेशन ऑफ लिव्हर जे लिव्हर मधून सिक्रेशन झालेलं आहे ते त्याच्यामध्ये काय केलं जातं सिक्रेट ऑफ द लिव्हर. अँड सिक्रेशन ऑफ लिव्हर इज कॉल्ड ॲज जे लिव्हर मधून सिक्रेशन होतं त्याला काय म्हटलेलं आहे बाईल म्हटलेलं आहे. which is carried into the duodenum that is by the bile duct leading from gall bladder. leading from a gall bladder. याच्यामधून आपल्याला सांगतोय बाईल साल्ट आहे. बाईल साल्टच्या टेस्ट आपण फिजियोलॉजिकल टेस्ट मध्ये घेत असतो. फिजियोलॉजिकल टेस्ट मध्ये बाईल साल्ट आहे, शुगर आहे, युरिया आहे, ह्याच टेस्ट अल्ब्युमिन आहे, ह्या टेस्ट आपण काय करत असतो घेत असतो. त्याच पद्धतीनुसार या लिव्हरमध्ये बाईल डक्ट मधून डिओडेनम मधून बाईल डक्ट लीडिंग फ्रॉम द गॉल ब्लॅडर मध्ये हे सिक्रेशन होत असतं. देन आय विल टेल यू हियर व्हाट इज द फंक्शन ऑफ द लिव्हर. लिव्हरचं फंक्शन काय आहे, मेन फंक्शन ऑफ द लिव्हर. विच टाइप ऑफ द फंक्शन ऑफ लिव्हर. Biles are present in bile juice helps to emulsification of fats. Emulsification of fats. And also provides alkaline medium for the action of pancreatic juice. Pancreatic juice. मग याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की liver has stored house of excess glucose from the glycogen and reserve food. आपल्याला लिव्हरला काय म्हणताय liver acts as a storehouse excess glucose in the form of glycogen as a reserve food. reserve food आपल्याला माहिती आहे. मी काल एक गेल्या याच्यामध्ये सांगितलं का शरीरामध्ये आपल्या पूर्णपणे फॅट्स असतात. फॅट्स असल्यानंतर ज्या वेळेला आपल्या शरीरामध्ये आपण भुकेलेलो असतो आणि भूक लागल्यानंतर आपण ते अन्नपदार्थ मिळाले नाही तर ते यंत्र शरीरात असणारे सगळे घटक त्या फॅट्स मधून लागणारे सगळे घटक आपल्या काय करत असतात तर शोषून घेत असतात. आणि त्याच पद्धतीनुसार या लिव्हरमध्ये अल्कलाइन लिव्हरमध्ये बाईल ज्यूस हेल्प्स टू emulsification of fats and also provides alkaline medium for the action of pancreatic juice. Liver acts as storehouse of the excess glucose in the form of glycogen and reserve food. Then there are deaminations. Deaminations of excess amino acids take place in liver. Takes place in liver and synthesis of vitamin A, D, K and vitamin
Last period was completed the some part of the digestive system. Part of the digestive system, that is the liver, digestive glands, liver, digestive glands, liver, and we will start today the pancreas. So the function of liver, what is the function of liver, how many laws of livers, which type of work of livers. Yesterday we was completed. Now I will start here the pancreas. It is the green colored multilobulated gland placed transversely in the loop of duodenum. Duodenum is the part lower side of the stomach, which I was tell you that day. Now the pancreas, the cream colored, multilobulated, cream colored, do you know very well? The red color, brown color, like that, same position. The cream colored multilobulated gland placed transversely in the loop of duodenum. It is an exocrine as well as the endocrine glands. या पॅन्क्रियाजमध्ये दोन प्रकारच्या ग्लँड्स आहेत आणि त्या म्हणजे एक्झोक्राइन अँड द endocrine. Endo and the exocrine glands. The exocrine as well as the endocrine gland to secrete the enzymes and the hormones. Enzymes and the hormones. Exocrine glands and the endocrine glands. Exocrine glands secrete exocrine glands secrete enzymes and the enzymes and endocrine glands secrete hormones. So exocrine part consists of the numerous flask shaped lobules that is called as the acinus. These types of the structure will be acinus, that is called as the acinus. And flask shaped lobules that is called as the acini. And each acinus is internally lined by pyramidal pancreatic cell. आता pyramidal pancreatic cell याच्यामध्ये असणाऱ्या ज्या ज्या सेल्स आहेत ह्या pyramidal सेल्स आहेत आणि त्या पॅन्क्रियाटिक सेल्स आहेत. या पॅन्क्रियाटिक सेल्सनं ते एकमेकांना अटॅच झालेले आहेत, ते एकमेकांना अटॅच झालेले आहेत. द सेल्स आर विथ ग्रॅन्युअल cytoplasm, prominent nucleus, and the granules that is called as the zymogen granules, which secrete pancreatic juice, and all the acini याच्यामध्ये असणारे जे acini आहेत ज्या जॉईन झालेल्या आहेत ह्या पॅन्क्रियाटिक सेल्सनं, ह्या सेल्सनं जॉईन झाल्यानंतर द acini आर कनेक्टेड टू द कनेक्टिव्ह टिश्यू. कशानं कनेक्ट झालेल्या आहेत तर याच्यामध्ये ह्या ज्या सेल्स आहेत ह्या कनेक्टिव्ह टिश्यूनं सेल अटॅच झालेल्या आहेत. कुठलाही पार्ट आपल्याला अटॅच करायचा झाला किंवा कुठलाही घटक आपल्याला एकावर एक पान चिटकायचं झालं तर आपण गम किंवा फेविस्टिक फेविकॉल याचा वापर करतो आणि ते चिटकवून देतो. तसं याच्यामध्ये असणाऱ्या ज्या सेल्स आहेत दीज आर अटॅच्ड टू द कनेक्टिव्ह सेल्स अँड दीज आर द कनेक्टिव्ह सेल्स. या ज्या कनेक्टिव्ह सेल्स आहेत या कनेक्टिव्ह सेल्सनुसार ह्या पूर्ण
सेल्स अटॅच झालेल्या आहेत कनेक्टिव्ह टिश्यूने. बिटवीन द ॲसिनाय फ्यू ग्रुप्स ऑफ स्पेशलाइज्ड सेल्स प्रेझेंट दॅट इज कॉल्ड ॲज द आयलेट लँगर हॅन्ड्स. ह्या प्रकारच्या ज्या सेल्स याच्यामध्ये आहेत त्या सेल्सला आयलेट ऑफ लँगर हॅन्ड्स असं म्हणतात. आयलेट ऑफ लँगर हॅन्ड्स and the islet of Langerhans represent endocrine part consist of the 3 cells. या endocrine cells मध्ये 3 प्रकारच्या सेल्स आहेत. One is the alpha cells, beta cells and third is the delta cells. Alpha cells, beta cells and the delta cells. Alpha, beta and delta cells. In these alpha cells, alpha cells secrete hormones that is called as the glucagon. ज्या अल्फा सेलमधून सिक्रेट एन्झाईम होतं, हार्मोन होतं, त्याला ग्लुकॅगॉन असे म्हणतात. बीटा सेलमधून सिक्रेट होतं, जो हार्मोन सिक्रेट होतो तो हार्मोन म्हणजे काय आहे? इन्सुलिन आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला माहीत आहे. अँड व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ द इन्सुलिन? टू बॅलन्स द शुगर विच इज प्रेझेंट इन द ब्लड. रक्तामध्ये असणारे शुगर, आता डायबिटीज पेशंटला बऱ्याच वेळेला त्याचा प्रॉब्लेम क्रिएट होतो. डायबिटीज जर गोळ्यावर कंट्रोल होणारे असेल तर ते गोळे देतात आणि गोळ्यावर कंट्रोल होणारी नसेल, जर त्यातलं बॅलन्स जर होत नसेल तर डॉक्टर लोक डायरेक्ट आपल्याला इन्सुलिनचं इंजेक्शन द्यायला सांगतात. मग आता हे जे इन्सुलिन आहे ते इन्सुलिन कशातून? या लँगरहॅन्स आयलेट ऑफ लँगरहॅन्स सेलमधून काय होतं? सिक्रेट होतं. त्याच्यामधला अल्फा सेल्स, बीटा cells and delta cells. The beta cells secrete hormones called as the insulin, and glucagon and insulin are the antagonistic stomatostatin. डेल्टा सेल सिक्रेट, आता थर्ड सेल्स जे आहे ते डेल्टा सेल आहे. डेल्टा सेल सिक्रेट हार्मोन्स दॅट इज कॉल्ड ॲज द स्टोमॅटोस्टेन. डेल्टा सेल सिक्रेट हार्मोन्स अँड जे सिक्रेट केलेलं आहे त्याला स्टोमॅटोसेन असं म्हटलेलं आहे, विच डिक्रीजेस द सिक्रेशन ऑफ ग्लुकॅगॉन अँड इन्सुलिन. हे सिक्रेशन जे आहे डिक्रीजेस द सिक्रेशन ऑफ ग्लुकॅगॉन अँड द insulin. This is the part of the pancreas. This is the structure of the histology of the pancreas. Then I will tell you here about in this process पॅन्क्रियाच्या याच्यामध्ये असणाऱ्या ज्या व्हेल्स आहेत, ब्लड व्हेसल्स याच्यामध्ये आहे, ह्या ॲसिनाय आहे. आणि सर्वात महत्त्वाचा घटक ह्या अटॅच असणाऱ्या ज्या कनेक्टिव्ह टिश्यू आहेत, कनेक्टिव्ह टिश्यू अँड आयलेट ऑफ लँगरहॅन्स, या पॅन्क्रियामध्ये आपल्याला सिक्रेट होणारे हार्मोन्स वेगवेगळ्या प्रकारचे आयलेट ऑफ लँगरहॅन्समधून अल्फा, बेटा अँड द डेल्टा सेल्स ह्या घटक याच्यामध्ये कशा आहेत हे महत्त्वाचे आहेत. आणि त्यांचं पूर्णपणे अल्टा सेल सिक्रेट करतात, त्याच्यानंतर बेटा सेल सिक्रेट करतात, त्याच्यानंतर डेल्टा सेल सिक्रेट करतात. आणि त्याच्यानुसार आपल्याला पूर्णपणे बॉडीमध्ये ह्या पॅन्क्रियाचं काय होतं मदत म्हणजे त्याला आपल्याला सांगता येईल की टू balance the sugar which is present in the blood.